हॅलो व्ह्युअर्स, कॉम्प्रिहेन्शन क्लासमध्ये तुमचे मनस्वी स्वागत. इंग्रजी भाषेत अचूकपणे रिटन व ओरल कम्युनिकेशन करण्यासाठी शब्दांचे करेक्ट प्रोनाऊन्सिएशन व करेक्ट मीनिंग हा फार महत्त्वाचे असतात. रिटन अँड ओरल कम्युनिकेशनमध्ये केलेल्या छोट्या चुका मोठ्या प्रमाणात परिणाम करत असतात. म्हणून इंग्रजी भाषा बोलताना व लिहिताना होमोफोन्स आणि होमोनिम्समधील फरक जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. मागील काही व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सिपल व प्रिन्सिपल, अँगल व एंजल, ॲडॉप्ट व ॲडॅप्ट, स्टेशनरी व स्टेशनरी, व्हेरी व व्हेरी या शब्दामधील फरक लक्षात घेतला. आज आपण रिगार्ड व रिगार्ड्स या शब्दांचा उपयोग याविषयी चर्चा करणार आहोत. REGARD रिगार्ड म्हणजे चांगले मत, आदर, संबंधित, मानणे, समजणे किंवा लक्ष या अर्थाने रिगार्ड या शब्दाचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ व्हेरी हाय रिगार्ड फॉर हिम. शी वॉज रिगार्डेड ॲज द मोस्ट सक्सेसफुल चीफ मिनिस्टर. नेक्स्ट एक्झाम्पल, शी वॉज अ हायली रिगार्डेड स्कॉलर. PhDचा थेसिसमध्ये एखाद्या विचारवंताचे मत व्यक्त करताना इन दिस रिगार्ड हा शब्द वापरतात. तर REGARDS रिगार्ड्स म्हणजे शुभेच्छा, शुभचिंतन, विनम्र या अर्थाने रिगार्डचा वापर करतात. व्यक्तीला शुभेच्छा देताना पत्रिकेच्या शेवटी आपण रिगार्ड्स लिहितो. सो फ्रेंड्स, थँक यू लिसनिंग फॉर दिस एज्युकेशनल ऑडिओ. थँक यू व्हेरी मच.